नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक वर्गांनो आणि ज्यांनी TET परीक्षा दिलेली आहे त्या सर्वांना मी संतोष बोडेवार आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आता आपल्याला जी TETची परीक्षा झालेली आहे पेपर 1 मधचा भाग जर पाहिला आपण त्याच्यामध्ये एक प्रश्नामध्ये भरपूर जणाला वाटते की त्या प्रश्नाचे एकापेक्षा जास्त उत्तर असू शकतात. तो म्हणजे त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. त्याचं उत्तर त्यांनी दिलेले आहे. आपल्याला जी उत्तरपत्रिका TETच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे अंतरिम उत्तरपत्रिका, त्याच्यामध्ये त्यांनी आवेश हा पर्याय दर्शवलेला आहे. आणि बरेचसे जण मेसेज करून विचारतात सर आवेश पण राहू शकतो आणि रोष पण राहू शकतो, ठीक आहे, आणि मत्सर पण राहू शकतो काही जणांचं म्हणणं. मग त्याचे उत्तर एकापेक्षा जास्त आहेत का, आणि जर असतील तर मग त्याचा उत्तर बाद होईल का. त्यासाठीच मी एक नामांकित किंवा लोकप्रिय असं पुस्तक आहे त्याच्यातून मी हा रेफरन्स घेऊन तुम्हाला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करणार. तर आपल्याकडे हे पुस्तक आहे मराठी शब्दरत्न म्हणून, ठीक आहे, मोरा वाळंबेचं, ठीक आहे. हे पुस्तक आहे, ठीक आहे, व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या. हे पुस्तक पूर्ण आहे. आता याच्यामधून मी तुम्हाला ह्या पुस्तकाच्या माध्यमातून त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द आपण इथे पाहू. जर आपण हे पुस्तक काढलं एक पेज, तर मला वाटलं पहिलंच प्रकरण आहे तुमचं समानार्थी शब्द. ह्या समानार्थी शब्दामध्ये आपण त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द पाहणार आहोत. इथे आहे पहा, त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला स्फुरण, आवेश, आवेग, रागाची उसळी, संताप, अवसान हे आपल्याला काय दिलेले आहे. त्यांनी याचे वेगवेगळे समानार्थी शब्द दिलेले जे की ह्या पुस्तकानुसार आहे. गुगलमध्ये तुम्ही उत्तर पाहिले असतील, पण ह्या पुस्तकानुसार जे मराठी व्याकरणचं अतिशय लोकप्रिय पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्वेषचे हे अर्थ दिलेले आहेत. आता जर आपण ह्या प्रश्नामध्ये जर आपण नजर टाकली ते, ठीक आहे, प्रश्नामध्ये तर त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता. त्याच्यात द्वेष, रोष, मत्सर आणि आवेश होतं. आणि याच्यानुसार फक्त आपल्याला आवेशच उत्तर भेटून जाईल. पण आवेश हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. तर मत्सर पण तिथं नव्हतं आणि तिथं रोष हे पण पर्याय जो आलता तो उत्तरामध्ये नव्हता. अजून एकदा पाहू, तिथं त्वेष, इथं कुठेही मत्सर दिसत नाही किंवा रोष दिसत नाही, ठीक आहे, रोष किंवा मत्सर दोन्ही दिसत नाही. त्याच्यामुळे त्याचं उत्तर फक्त आवेश जे की पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4चं उत्तर आहे, ठीक आहे, ते उत्तर राहणार. ठीक आहे. अशा प्रकारचा जो तुमचा डाऊट होता की क्वेश्चन बाद होऊ शकतो का नाही, तर तो क्वेश्चन बाद होण्याची शक्यता नाही आहे, ठीक आहे. सध्या त्याला एवढंच, काही तुमचे कमी डाऊट्स असतील आणि त्याचं रेफरन्ससहित आपल्याला उत्तर पाठवायचं राहतं आणि असं कोणतंही रेफरन्स बुक दाखवणं गरजेचं असतं. गुगलच्या सहाय्याचे उत्तर आपल्याला रेफरन्स म्हणून सांगता येत नाही. तो क्वेश्चन बाद आहे किंवा रॉंग म्हणण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला एक पुस्तकं जे असतात जे की लोकप्रिय पुस्तक आहे त्यांचं रेफरन्स घेऊनच तुम्हाला उत्तर सांगावं लागते. म्हणजे आपल्याला जरी एखादा प्रश्नाचं वाटत असेल की एखादा प्रश्न बाद आहे, त्याच्यावर व्यवस्थित आपल्याला पुस्तकी रेफरन्स देऊनच सांगावं लागतं आणि ते एकदम योग्य पाहिजे. त्याच्यामुळे ह्या पुस्तकानुसार मला तरी वाटतं की रोष ह्या शब्दाचा समानार्थी शब्द हा फक्त आवेश आहे, तर बाकी दोन्ही पर्याय नाही आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न बाद होणार नाही. आपण गणिताचा अभ्यास घेत राहतो, पण येणाऱ्या जे पण परीक्षा आहेत TETच्या त्याच्यासाठी आपण गणित, इंग्रजी आणि मराठी ह्या तिन्ही विषयाचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करून माझ्या चॅनेलला सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.